सर्वप्रथम मी आहे ना बहुजन विकास आघाडीचा एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे आणि आम्हाला आमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन मागच्या 14 वर्षापासून मिळत आलेलं आहे। त्याच्यामध्ये आमचे साने साहेब आमच्या मंडळाच्या पाठीमागे अक्षरशः म्हणजे एकदम अशा पद्धतीने आम्हाला त्यांचा सपोर्ट असतो की कधी आम्हाला काय बघायची गरज नाही लागत। पोलीस स्टेशन असो, महानगरपालिका असो, कुठे असो, त्यांचा पूर्ण सपोर्ट आम्हाला या मंडळाला मिळालेला आहे मागच्या 15 वर्षापासून। बहुजन विकास आघाडी व युवा विकास आघाडी जनसेवा मित्र मंडळ, विठ्ठलवाडी मित्र मंडळ सन्माननीय राजदादा पाटील यांच्या पुरस्काराने आज या ठिकाणी जनसेवा मित्र मंडळ व विठ्ठलवाडी सेवा मंडळ यांच्यातर्फे हे 13वे वर्ष आहे आणि अतिशय आनंद वाटतोय की राज ज्या प्रकारे 11 वाजल्यापासून आदल्या दिवशीपासून तयारी करतात आणि रात्री पारंपरिक पद्धतीनं रात्री 12 वाजता दीप प्रज्वलन करून आपण नारळ वाहून हे दहीहंडीची सुरुवात करतोय। आणि आज विशेष करून एक महत्त्वाचं तुम्ही लक्षात घेतलं असेल की आम्ही आई जीवदानी पाचपायरीवाले येतोच, त्याच्यानंतर साईबाबा मित्र मंडळ आहे इथलं स्थानिक, ते आलिवांचा राजा एक मंडळ आलं आणि विशेष करून तुमच्या समोर मुलींनी 4 थर लावलेले आहेत। हे विशेष आहे, अतिशय आनंद होतोय हा 13वे वर्षी साजरा करण्यामध्ये आणि याच्यापेक्षा दुप्पट आनंद उद्या होईल। आपली पारंपरिक जे महाराष्ट्रात तर आपला कृष्ण जन्म आणि कृष्णाष्टमी ही अतिशय चांगल्या प्रकारे साजरी होते, त्याच्यामध्ये अतिशय आनंद होतोय आणि राज सारखी लोक हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करतात, तसा तो चालू ठेवलेला आहे। आणि उद्या सरकारने जे काही नियम अटी ठेवले आहेत, अटी शर्ती, त्याला बांधील राहून उद्या दुपारपासून रात्री 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे। त्याच्याबद्दल राज यांचं मनपूर्वक मी धन्यवाद देतो आणि उद्याच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। शुभ असते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्या पाचपायरीसाठी। त्याच्यानंतर आज गोकुळाष्टमीचा सण पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्ण जन्म झालेला आहे। त्यानंतर आपण जो दहीहंडी गोपाळ काला म्हणून जो सण साजरा करतो श्रीकृष्णाच्या आवडीचं, इकडे माखन चोर म्हणून इकडे आपल्याला माखन या दहीहंडीतून दिलं जाते प्रसाद म्हणून आणि सगळे गोविंदा या क्षणाची वाट बघत असतात। आणि खास करून उल्लेखनीय म्हणजे महिला गोविंद पथक सुद्धा हजेरी लावत आहेत आणि यशस्वीरित्या 4 थर 5 थर हंडी लावून फोडत आहेत इकडे आणि एक गोविंदाचा आनंद लुटत आहेत। हा गोविंदा आयोजक राज पाटील जनसेवा मित्र मंडळ मित्र मंडळाच्या वतीने केला जातो आणि यांचे कुटुंबीय याच्यात सहभागी असतात आणि सगळ्या गोविंदांचा सन्मानपूर्वक इथे आदर करून आणि कुठली रिस्क न घेता, कारण कसं आहे गोविंदा 4 थर 5 थर 6 थर 7 थर व ते व्यावसायिक स्वरूप द्यायला येतं, ते व्यावसायिक स्वरूप इकडे टाळलं जातं खास करून। त्यामुळे खरोखर खेळ आणि सण असा दुहेरी उद्देश ठेवून साजरा केला जातो।
मी या सर्व गोविंदा पथकांना खरोखर अभिनंदन करेन, आयोजक राज पाटीलचं अभिनंदन करेन, जलसेवा मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेन, विठ्ठलवाडी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेन. तसंच उद्या होणारा खरा गोविंदा उत्सव जो चालू होतोय त्यामध्ये मी सर्व गोविंदांचं संरक्षित आणि चांगल्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून त्यांची गोविंदा उत्सव पार पडतो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. तेच आमचा धन्यवाद. पक्षाच्या सर्वेसर्व आप्पा हितेंद्रजी ठाकूर, कामगार नेते राजीवजी पाटील साहेब किंवा बिट्टू दादा किंवा आमचे संघटक सचिव अजीवजी पाटील साहेब, त्या सर्वांचं आम्हाला मार्गदर्शन किंवा आमच्या मंडळाला हे कंटिन्यू मिळत आलेलं आहे. आणि आमचे कार्यकर्ते आणि आमचे पदाधिकारी हे सर्व करत असतात. त्याच्यात माझं असं काहीच वेगळं असं योगदान असते असं नाही. त्याचप्रमाणे आमचे वरे साहेब यांचेही आम्हाला मार्गदर्शन मागच्या 15 वर्षापासून त्या मंडळाला मिळत आलेलं आहे. संदेश दिलेला आहे की सोशल मीडियामध्ये आजची जी तरुण पिढी पूर्णपणे वाहवत चाललेली आहे, पूर्ण तासनतास त्याच्यामध्ये ते घालवत असतात. म्हणजे अक्षरशः यंग पिढी त्याच्या मागे पूर्ण दिवस त्यांचा अभ्यासात रस नसतो. दिवसभर त्यांचं फक्त मोबाईल गेमिंग असो का काही असो त्याच्यामध्ये ते पडलेले असतात. तर आमचं म्हणणं हे आहे की सोशल मीडियाला तुम्ही वापरा, पण त्याचा चांगल्या कामासाठी वापर झाला पाहिजे.